नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। बार काउंसिल, जिसके वकील असीम सरोदे की डिग्री रद्द कर दी गई, इसमें राज्य सरकार और केंद्र सरकार का क्या दोष? हर्षवर्धन सपकाल, रोहित पवार और ठाकरे समूह द्वारा डिग्री रद्द होने पर राज्य का बिना पैसों के तमाशा बनाना सड़क पर पड़ी रस्सी को सांप समझकर कुचलने जैसा है। राम कुलकर्णी, भाजपा प्रदेश प्रवक्ता ने इस बात को लेकर टिप्पणी की है। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। ॲडव्होकेट असीम सरोदे यांची पदवी रद्द झाली, ती कशामुळे झाली, ती कोणी केली हे समजून न घेता थेट देवेंद्रजी फडणवीस, नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पार्टीला दोषी ठरवणं म्हणजे रस्त्यावर दोरी पडली तर तिला साप समजून ठेचून काढणं असं होय। मला तुम्हाला सांगायला पाहिजे की वकिलांनी वकिलांच्यासाठी एक स्थापन केलेली संघटना आहे, तिला महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया असं म्हणतात। आता हे महाशय अधूनमधून राज्यपाल यांच्या विरोधात बोलले, न्याय व्यवस्थेवर शंका कुशंका घेतात। खरं तर वकील असताना त्यांनी कार्यक्षेत्राच्या आत न राहता आपल्या शिस्तीचं उल्लंघन केलं आणि त्यांची जी संघटना आहे ती संघटना आणि सरकार याचा कुठलाही संबंध नाही। मग हे बेशिस्तीत बोलले, यांचं वर्तन यावर त्या संघटनेची 25 सदस्य संख्या असलेल्या संघटनेची समिती स्थापन झाली, त्याची चौकशी झाली एका तक्रारी अर्जानुसार आणि मग बार काउन्सिलनं त्यांची पदवी रद्द केली। आणि जगाला सांगायलेत काय, रोहित पवार असेल, उद्धव ठाकरे असतील, हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील की पदवी रद्द केली, हे म्हणजे लहान लेकरांना बोलल्यासारखं आहे। मला असं वाटतं की असीम सरोदे ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये कदाचित त्यांची वकिली चलती की नाही तो भाग वेगळा, पण महाविकास आघाडीचं प्रवक्ते म्हणून ते वागले, आम्हाला त्याचंही देणं घेणं नाही, वेगवेगळ्या विचाराची माणसं असू शकतात, पण वकील संघटनेनं तुमची पदवी रद्द केली, तुम्ही दोष राज्य सरकार केंद्र सरकारला यांना का देता? आणि म्हणून मला हे सांगायचंय की खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी आमचे विरोधक जे सरोदे यांच्या पदवी रद्दवरून तमाशा करू लागलेत तो बिन पैशाचा तमाशा आहे हे नक्कीच।